आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक आम्ही राष्ट्रसंतांना पाहिलंय. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. बाळा माणिक, अरे आपण घेतलेल्या शिलाई मशीनचे हप्ते थकले आहेत आणि नवं दुकान थाटण्याची तर आपली ऐपतच नाहीये. काय बरं करावं अशा वेळी? माय, तू चिंता नको करूस. मी कृष्णाजी पाटलाकडे शिवणकामाची नोकरी पत्करली आहे. सर्व काही सुरळीत होईल बघ. माय माय मशीनचे सारे हप्ते चुकवले मी. आणि हे बघ, तुझ्यासाठी एक सुंदर नथ सुद्धा घेऊन आलोय. लेकरा, कशाला रे आणलास हा दागिना? हा, तू जमवलेल्या पैशातून तुझ्या स्वतःसाठी काहीतरी करतस रे बाबा. माय, तूही तर माझीच ना. फटके वस्त्र नेटके करणारे असे ते माणिक देव. आपलं माणिक हे नाव सार्थ करीत त्यांनी माणिक तेजाची रत्नप्रभा अशी काही पसरवली की जीवनाच्या अंधकारमय रूपी वस्त्राला प्रकाशाचे धागे जोडून ज्ञानदीप उजळला. उन्मुक्त वनविहारात भिक्षाटन करीत योगानुभव ते घेऊ लागले. अखेरीस सेवामय प्रपंच हाच परमार्थ असं म्हणत माणिक देव कर्तव्यनिष्ठ जाहले. माणूस द्या मज माणूस द्या, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला तो प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला तो प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या. कागज मेरा श्रोता है अब, है लेखनी वक्ता मेरा असं म्हणत काव्य लेखनाचा छंद सुद्धा त्यांना जडला. कर्मयोगाची विवेकवाणी त्यांनी अंगीकारली आणि तुकड्या म्हणविणारे माणिक देव वंदनीय राष्ट्रसंत म्हणून उदयास आले. कधी देवबाबा तर कधी महाराज म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी खंजरीला साथीशी धरत आपल्या रसाळ भाषा शैलीनं जनमनात लोक जागृती केली आणि प्रबोधनाचा अभिनव प्रयोग सुरू केला. यारे यारे गरीबानो या, काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काही हो. यारे यारे गरीबानो या, काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काही हो. वे क्या सुने सूर ताल को, मैं चाहता हूं लोग सुधरे छोड़ बुरी चाल को असं म्हणणाऱ्या राष्ट्रसंतांनी माणिक समाज स्थापित केला. तोच पुढे आरती मंडळ म्हणून ओळखला गेला. त्यांच्या गुरुदेव सेवा मंडळानं तर अमरावतीच्या मोझरीतील अख्खं वायुमंडळ सेवामय करून टाकलं. ज्यांनी वंदनीय राष्ट्रसंतांना जवळून पाहिलं, त्यांना ऐकलं, जे त्यांच्यासोबत बोलले, ज्यांनी त्यांची सेवा केली, त्या निकटवर्तीयांवर पडलेल्या त्यांच्या या काही प्रभाव खुणा. माझं नाव हरिभाऊ एकनाथराव वेरुळकर. मी वयाच्या 12व्या वर्षी राष्ट्रसंतांच्या निकट सहवासात आलो. श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण वर्ग
त्या वर्गात भरती झालो. ते जिथं निवासस्थान त्यांचे होतं त्याच निवासस्थानामध्ये मला सेवक म्हणून त्यांनी ठेवून घेतलं होतं. भिपार शरीर सगळ्या लोकांच्या वर ते उठून दिसवते. महाराज असं महाराजांची शरीरयष्टी म्हणजे गौरवर्ण होता त्यांचा की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती असताना काही बायांनी नवस केला की महाराजांची तब्येत चांगली झाली तर आम्ही 1.25 शेर तुपाचा दिवा लावू. मोजरीची एक म्हातारी होती. महाराज आले तर माझ्या समोरची गोष्ट ते म्हणाले की भावाजी मी असा नवस केला तुमच्या बाबतीत तर दिवा तुमच्या निवासस्थानाला लावू का प्रार्थना मंदिरात लावू. तर महाराज म्हणाले की बाई नवस तुझ्या मतानं फेळसेल की माझ्या मतानं. बाई म्हणाली की तुमच्या मतानं. तर 1.25 शेर तुपाचा दिवा तू जाळशील, लोकांना चटणीवर तेल मिळत नाही आणि जाळून काय करशील. समोर एक झोपडपट्टी होती गुरुदेव नगरातली. महाराज म्हणाले त्या बाईला की या झोपडपट्टीमध्ये 50-50 ग्रॅम तूप प्रत्येकाच्या घरी वाटून दे म्हणजे नवस फेडला असं होईल. महाराजांनी या रूढीला कशी कलाटणी दिली आणि गोरगरिबांच्या ठिकाणी त्यांची जी कळवळा होती ते मला स्पष्ट दिसायला लागली. एकदा मी महाराजांच्या समोर उभा असताना शर्टाच्या गुंड्या लावल्या नव्हत्या. मी मला जवळ आले, माझी शर्टाची गुंडी लावून म्हणत अरे आता चांगला दिसतो असंच राहत जा. तेव्हापासून मी माझ्या शर्टाच्या गुंड्या लावत असताना महाराजांची आठवण येते मला. महाराजांच्या एक प्रसंग सांगतो मी. महाराजांच्या जवळ असताना महाराज म्हणत होते अरे पोरा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केवढं मोठं काम केलं बरं. कारण त्यांनी आपल्या जनसामान्यासाठी भारतीय घटना लिहिली आणि खालच्या लोकांना वर आणलं. हे काय महान कार्य केलं. आपलं कर्म आपलं सेवा मंडळाचं काम हे त्या पद्धतीच आहे असं महाराजांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं. त्यांच्या जीवनाचा पूर्वार्ध हा ब्रिटिशांच्या राजवटीचा काळ. दडपशाहीच्या त्या काळातही क्रांतिगीते लिहून गाऊन त्यांनी स्वातंत्र्य युद्धाची जय्यत तयारी भजनांच्या माध्यमातून चालवली. दगडालाही बॉम्ब बनवून भक्तांची सेना निर्माण करणारे ते राष्ट्रवादी राष्ट्रसंत. आजवरी दुसऱ्याने केले राज आपुल्या देशाचे, राज आपुल्या देशाचे. स्वतंत्र झाला भारत आपुला, निरोप सकला देऊचला देऊचला. अलौकिक स्वर, स्नेहार्द्र दृष्टी, जाज्वल्य राष्ट्रभक्तीनं दस्तूर खुद्द महात्मा गांधीजींना देखील क्षणभर आपल्या मौनव्रताचं विस्मरण करायला लावणारे राष्ट्रसंत म्हणजे सुरांचे किमयागार. सुंदर वेळ तिथे पुढची, सुंदर वेळ तिथे पुढची. देशासाठी बनू सिपाई, भूषण सगळे उचला उचला. हे कयानो काम कयानो राष्ट्रसंतांनी श्री गुरुदेव रसशाळा निर्माणाद्वारे आयुर्वेदाचा प्रचार करून शेकडो वैद्य निर्माण केलेत आणि गावागावात रुग्णसेवेचं कार्य आरंभिलं. 1942 साली झालेली छोडो भारत चळवळ, क्रांतिकारकांना आपल्या गीतातून स्फुरण देणारा प्रणेता म्हणून महाराजांना 4 महिन्यांचा तुरुंगवास झाला. पण तोही काळ त्यांनी लेखनात सत्कारणी लावला. असे हे वीर संत आणि गुणज्ञ महापुरुष. माझं नाव प्रल्हाद रामभाऊ पारिसे आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला पंढरपूरवरून माळा आणल्या होत्या तुळशीच्या, त्यांनी मला घातलेल्या आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या सहीनिशी
एक ग्रामगीता दिली होती. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 4 वाजता उठायचे, सामुदायिक ध्यान व्हायचं, तर मग ते योगा वगैरे करत असत. पोटभर पाणी प्यायचे, घडाभर पाणी प्यायचे आणि लगेच त्यांनी वनव होऊन आणि ते 2 बोटं तोंडात घालून ते सगळं पाणी काढून टाकायचे. अशा प्रकारचे त्यांच्या नेती, धोती, बस्ती, नवली सगळं अभ्यास करायचे, आसनं वगैरे करायचे. आणि नंतर मग शंका समाधान असले, कोणी भेटायला आलेले आहेत सगळ्यांना भेटत होते. माझं महाराजांची जेव्हा भेट झाली त्यावेळेला माझं वय 18 वर्षाचं वय होतं. आज 77चं आहे. महाराजांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. थोडं सगळं येते. मी भजन, प्रवचन, कीर्तन, भाषण, प्रवचन सगळ्या प्रकारचं काही कार्यक्रम करतो. जेव्हा हे मोठमोठे मंत्री लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटायला यायचे तर महाराज आपली काय अपेक्षा आहे, त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की सर रोग्यांना मुंबईला जाता येत नाही, गोरगरिबांना, त्यावेळेला नागपुराला हा हॉस्पिटल व्हावा. अशा प्रकारे त्यांनी इच्छा केली आणि मग महाराजांच्या इच्छेनुसार नागपूरला राष्ट्रसंत कॅन्सर हॉस्पिटल खोललेलं आहे. मरताना सुद्धा त्यांनी समाजाला देणगी देऊन गेलेली आहे. पाहता पाहता स्वातंत्र्याची नवी प्रभात उगवली. वंदनीय राष्ट्रसंतांनी या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे हे नवराष्ट्र निर्मितीचं भजन लिहून राष्ट्रास मानवंदना दिली. अहर्निश अविश्रांत आसेतू हिमाचल परिभ्रमण आणि परिश्रम करणारे राष्ट्रसंत. त्यांच्या हृदयातील कार्य उत्साह हा अदम्य होता. स्वराज्य आणि सुराज्याचा मूलमंत्र देणारा ग्रंथराज ग्रामगीता त्यांनी सन 1955 साली रचला. माणसाने कशासाठी जगावं आणि कसं जगावं याचं आदर्श शिक्षण देणारा हा युगग्रंथ लोकहितैषी ठरला. त्याच साली जपानच्या विश्वधर्म परिषदेला त्यांनी हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है असं म्हणत आपल्या ओजस्वी वाणी ऊर्जेनं अवघ्या जगाला चकित केलं. एक प्रकारे हा भारतीय अध्यात्माचा सूर्योदयच पूर्व आणि पश्चिमेतील राष्ट्रांमध्ये राष्ट्रसंतांच्या रूपात झालेला होता. त्यांच्या जीवन ग्रंथातील ही काही पाने वाचूया आणि ऐकूया त्यांच्या अनुयायांकडून ज्यांनी राष्ट्रसंतांना पाहिलं. माझं नाव ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक. माझे वडील आत्महत्या करायला निघाले होते गरिबीने त्रस्त होऊन, आणि त्यांनी कुठेतरी तुकडोजी महाराजांचं भजन ऐकलं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. या भजनाने त्यांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन केलं. मग त्यांनी पहिलं दुकान सुरू केलं. त्याचं नाव सुद्धा तुकडोजी महाराजांनी ठेवायला. महाराजांना पैसा कमवणे हा उद्देश नाही, तर पैशासोबत लोकसेवा. माझ्या दुकानाचं उद्घाटन मी डोळ्यांनी पाहिलं. महाराज माझ्या घरी आलेत, माझ्या घराचं उद्घाटन केलं. एक गुरुदेव सेवामंडळाचं शिबिर झालं. तिथे मी एक भजन म्हटलं, घडी घडी म्हणी तुझे नाम जपावे, चित्त स्थिर होऊन चरण पहावे, घडी घडी म्हणी तुझे नाम जपावे. त्यांच्या समोरच गायलं ते बोबड्या भाषेत, कारण त्यावेळेस वय फार छोटं होतं. लोक उठून उभं राहायला पाहायला लागले. तेव्हा तुकडोजी महाराज लोकांना म्हणाले की अरे बसा बसा, मी दाखवतो, आमच्या गुरुदेव सेवा मंडळाचा बालक आहे. आणि त्यांनी मला उचललं. मला ते अजूनही अनुभव आठवतो की दोन्ही हातांनी मला उचलून असं पब्लिकला त्यांनी दाखवलं. 1962 आणि 1965 साली आपल्या राष्ट्रावर परकीय आक्रमणाचं संकट ओढवलं. अशा वेळी राष्ट्रसंतांनी युद्धस्थळांचे दौरे काढून आपल्या खंजरी भजनाद्वारे सैनिकांमध्ये क्षात्र तेज जागृत केलं. पत्थर सारे बम बनेंगे, पत्थर सारे बम बनेंगे, नाव लगेगी किनारे. अब काहे को वो अब काहे को ये अब काहे को धूम मचाते हो भारत सारे. जखमी झालेल्या सैनिकांच्या शुश्रूषेसाठी आणि मदतीसाठी
राष्ट्रसंतांनी राष्ट्र संरक्षण निधी संकलन योजना सुद्धा कार्यान्वित केली होती. त्यांच्या या पवित्र राष्ट्रभक्तीला श्रोतेहो खरोखरच तोड नाही. राष्ट्रधर्म जागवणाऱ्या महाराजांचं भौतिक शरीर अखेरीस थकलं. 1968 मध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कर्करोगाचं निदान त्यांना झालं. पण त्याही स्थितीत त्यांनी दीनदुबळ्या लोकांना उपचाराची सोय व्हावी म्हणून नागपूरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल निर्माण व्हावं अशी आर्त इच्छा प्रकट केली. तर श्रोतेहो, असे हे अखंड सेवाव्रती विश्वयोगी 11 ऑक्टोबर 1968 रोजी कहे तुकड्या आंधी लावूं मैं भी मरकर जी जाऊं असं म्हणत शांत झाले. तुकडोजी महाराजांच्या सांगण्यावरून मला हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं. माझं हॉस्टेल आणि एक 100 फुटाच्या अंतरावर ध्यानयोग मंदिर, ज्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 1.5-2 महिने त्या ठिकाणी राहिलेत. तर रोज आम्ही महाराजांचं दर्शन घ्यायचं, त्यांच्याकडे एकटक पाहायचं, कारण वय लहान असल्यामुळे खूप जास्त बोलता नाही आलं. आणि शेवटचा श्वास त्यांनी ध्यानयोग मंदिरात सोडला. शेवटचा काळ माझं बालपण असं की आम्हाला नुसतं धूर दिसत होता. इतकी गर्दी, इतकी तुफान गर्दी होती की आम्ही त्या गर्दीमध्ये हारपून गेलो होतो. फक्त आम्हाला त्या धुराच्या ज्वाळा दिसत होत्या आणि त्यातून आम्ही हात जोडलोय की शेवटचं महाराजांचं दर्शन आम्ही अशा प्रकारे घेतलं. मंदिरी किंवा रावळी नाही, तर जीवाजीवाच्या ठाई ठाई स्वरसागराच्या खोल तळात एक युगावतार म्हणून आम्ही राष्ट्रसंतांना पाहिलंय. नव्या युगाच्या उदयाचलात जगातील क्रूरतेवर प्रेमाचं औषध म्हणून, दुःख पीडेवर संजीवक म्हणून आम्ही राष्ट्रसंतांना पाहिलंय. आम्ही राष्ट्रसंतांना पाहिलंय. आज त्यांची 115वी जयंती ग्रामजयंती म्हणून सर्वत्र सहर्ष साजरी करूया आणि त्यांच्या चैतन्यरूपी ऊर्जेची अनुभूती पुन्हा अनुभवूया. जय गुरु. श्रोतेहो, आत्ताच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत. आम्ही राष्ट्रसंतांना पाहिलंय. लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.